अगदी तुम्ही जवळून पाहू शकता, खूप सुंदर असे आपले हे मिठातले मटार तयार झालेले आहेत. नक्की ट्राय करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्णपणे पहा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. नमस्कार. आज आपण मिठातले हे मटार बनवायचे आहेत आपल्याला. हे मटार आपण सोलून घेतलेले आहेत. अगदी हे ताजे आणि टवटवीत, अगदी हिरवेगार आहेत. हे अशा पद्धतीने आपण सोलून घेतले याला. चला आपण आता मिठातले मटार बनवूयात. अगदी आपण असे लहान मुलांसाठी पौष्टिक हे मटार आहेत. चला बनवूयात आपण. इकडे आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे. हे तूप घाला. यामध्ये आपण हे लसूण पेस्ट घालायचे थोडंसं. इकडे पॅनमध्ये आपण हा लसूण घातलेला आहे. लसूण हा असा पसरवून घ्या. यामध्ये हे हळदी पावडर घालायचं आहे. हे चवीनुसार मीठ. हे पण असं मिक्स करून घ्या. आता हे सोलून घेतलेले मटार घालायचे. हे छान मिक्स करून घ्या. हे असं मिक्स करून झालेलं आहे, पाहू शकता. आता यावरती आपल्याला हे झाकण ठेवायचे. याला आपण लो फ्लेमवरती 2 मिनिटं ठेवलेलं आहे. आता हे झाकण काढूयात. हे पाहू शकता. आणि असं मिक्स करून घ्या थोडंसं आणखीन. पाहू शकता याला काहीही वेळ लागत नाही. लहान मुलांसाठी एकदम हे पौष्टिक आहे, किंवा नाश्त्यांसाठी कोणालाही चालू शकतो हा नाश्ता. आता आपल्याला यावरती हे जिरे पावडर घालायचं आहे. हेही मिक्स करून घ्या. हे आपले असे मटार एकदम असे मऊ झालेले आहेत, पाहू शकता. आता आपण हा गॅस पण बंद करूयात. अगदी आपले 2 मिनिटांमध्ये हे मटार बनवू शकतात. नक्की ट्राय करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अगदी याचं टेक्स्चर असं जवळून पाहू शकता. खूप छान असे हे मटार तयार झालेले आहेत. नक्की ट्राय करा.